6 महिन्यापूर्वी बांधलेल्या रस्त्याला भेगा पडतातच कशा? नागरिकांचा संतप्त सवाल। हिंगोली शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ 6 महिन्यापूर्वी नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले। लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याला भेगा पडल्या। रस्त्यावर भेगा पडल्यामुळे तो रस्ता उखडून परत त्या ठिकाणी नवीन काँक्रीट टाकण्याचं काम सुरू आहे। पण प्रश्न असा उद्भवत आहे की अगदी 6 महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्यावर भेगा पडतातच कशा? याचाच अर्थ असा आहे की सदरील रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचं झालंय। या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करून लायसन्स रद्द करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूला झालेले आहे। सदर काम हे हिंगोली नगर परिषद अंतर्गत झालेले आहे। या कामाला 6 महिनेही झाले नसून या रस्त्याच्या मधोभागामध्ये भेगा पडल्याने नगर परिषद मार्फत सदर काम हे पुन्हा करून घेत आहे। पण यावर माझा असा प्रश्न आहे की सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्या कारणाने याच्यावर हे भेगा 6 महिन्याच्या आतमध्ये पडलेलं आहे। यामध्ये निविदाधारकांनी वापरलेली सिमेंट हे निकृष्ट दर्जाची आहे। रेतीमध्ये माती मिक्स आहे, त्यामुळे हे सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। आणि या आधीसुद्धा सदर कामाचे टेस्टिंग रिपोर्ट जे झालेले आहे ते चुकीचे देण्यात आले असे माझे म्हणणे आहे। पण या सर्व प्रकारावर शासनामार्फत योग्य ते चौकशी अधिकारी नेमून चौकशी होणे व गुत्तेदार यांच्यावर कारवाई होणे बाबत मी प्रशासनाला विनंती करीत आहे। सदर काम हे 114 कोटी रुपयाच्या अंतर्गत रस्ते जे मंजूर झालेले आहे त्यामध्ये करण्यात येत आहे।